नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. के वाघ कला वाणिज्य विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोरी. मी प्राध्यापक पगारे SD. आज आपण द्वितीय वर्ष कला या वर्गामध्ये साहित्य विचार S2 याविषयी माहिती घेणार आहोत. मागच्या लेक्चरला आपण जो विद्यापीठाचा नवीन अभ्यासक्रम आला आहे त्याविषयी चर्चा केली होती. त्यानंतर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे याविषयी देखील सखोल मार्गदर्शन झालं होतं. यानंतर आज बघणार आहोत आजच्या तासिकेला की ते म्हणजे साहित्याचे स्वरूप, साहित्य संकल्पना व स्वरूप याविषयी आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सर्जनशील लेखनासाठी मराठी भाषेमध्ये साहित्य, ललित साहित्य, वाङ्मय, सारस्वत, विदग्ध वाङ्मय असे शब्दप्रयोग वापरलेले दिसतात. यालाच संस्कृत भाषेमध्ये काव्य, साहित्य असे म्हणतात. तर इंग्रजी भाषेमध्ये लिटरेचर किंवा इमॅजिनेटिव्ह लिटरेचर असे म्हटले जाते. साहित्य ही संज्ञा अनेकदा व्यापक अर्थाने वापरली जाते, परंतु वाङ्मय किंवा साहित्य म्हणत असताना आपल्या संकल्पनेत कविता, कथा, कादंबरी, नाटक, ललितलेख, आत्मचरित्र, प्रवासवर्णन या प्रकारातील लेखनकृती येतात. याचाच अर्थ काही विशिष्ट भाषिक कृतींना साहित्य ही संज्ञा वापरली जाते. संस्कृत साहित्य परंपरेत काव्य ही संज्ञा केवळ कवितेपुरती मर्यादित नसून सर्व ललित वाङ्मय प्रकाराचे साहित्य अशा व्यापक अर्थाने वापरली जात होती. काव्याच्या स्वरूपाविषयी विवेचन करताना संस्कृत साहित्य मीमांसकांनी भारतीय अद्वैत तत्त्वज्ञान परंपरेतील शरीर व आत्मा ही परिभाषा रूपक म्हणून स्वीकारलेली दिसते. या रूपकाच्या आधारे काव्याचे शरीर कोणते व त्याचा आत्मा कोणता अशा प्रकारची चर्चा अनेक संस्कृत साहित्य मीमांसकाने केली आहे. शरीरापेक्षा आत्मा महत्त्वाचा, तो माणसाचे अस्तित्व दाखवणारा घटक आहे. साहजिकच काव्याचा आत्मा वा प्राणभूत तत्व कोणते याचा शोध घेण्याचा प्रयत्न संस्कृत साहित्य मीमांसकांनी केला आहे. काव्याची सर्वसमावेशक निश्चित व्याख्या करणे अवघड आहे, कारण व्याख्या ही योग्य नेमक्या शब्दात सांगितली जाते, ती निश्चित असते. परंतु साहित्य हे कधीच निश्चित रूपात न सांगता त्याचे स्वरूप व लक्षण सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढच्या मुद्द्यामध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो, साहित्याची लक्षणे आणि व्याख्या.
साहित्य ही एक कला आहे. शब्द हे साहित्य कलेचे माध्यम आहे. प्रतिभावंत लेखक आपल्या जीवनाभूमीचे शब्दांद्वारे रेखाटन करत असतो तेव्हा साहित्य साकारते. मानवी जीवनातील सर्वच वाक्व्यवहार शब्द व अर्थ यांच्याच माध्यमातून सिद्ध होतात, परंतु त्याला मर्यादा असते. साहित्यातून शब्द व अर्थ हे मात्र जीवनदर्शन घडवीत मूल्यांची शिकवण देतात. त्यामुळे त्यांचे वेगळेपण सिद्ध होते. लेखकाच्या अनुभूतीचा कलात्मक आविष्कार म्हणजे साहित्य. मी पुन्हा एकदा साहित्याची व्याख्या रिपीट करतो. पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. लेखकाच्या अनुभूतीचा कलात्मक आविष्कार म्हणजे साहित्य. ही संकल्पना आपण स्वीकारतो. प्रत्येक साहित्यकृती आशयप्रधान असते. लेखकाच्या संवेदनशील मनाला जाणवलेले वास्तव त्यातून अभिव्यक्त झालेले असते. लेखकाची ही वैयक्तिक अनुभूती जेव्हा वैश्विक किंवा सार्वत्रिकतेचे रूप धारण करते तेव्हाच ती आशयप्रधान कलाकृती आपण साहित्य म्हणतो. म्हणूनच प्राध्यापक दी के बेडेकरांनी कल्पनाप्राप्त जीवन प्रक्रियेची भाषाधिष्ठित बंदिश म्हणजे ललित वाङ्मय कृती असे म्हटले ते सार्थ वाटते. साहित्याचे हे स्वरूप लक्षात घेऊनच संस्कृत मीमांसकांनी वस्तुनिष्ठ व विश्लेषक दृष्टिकोन अंगीकारून साहित्याच्या स्वरूपाची चर्चा केली आहे. भारतीय साहित्यकांचे विचार यामध्ये आपण बघणार आहोत. संस्कृत मीमांसकांनी काव्य ही सर्वसमावेशक संकल्पना साहित्य विवेचनासाठी स्वीकारली. काव्याच्या आत्मभूत तत्वांत त्यांना विविधता आढळली. प्रत्येकाने स्वतंत्रपणे काव्याचे आत्मभूत तत्व लक्षात घेऊन काव्याची व्याख्या देण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही प्रमुख संस्कृत साहित्यकारांनी दिलेल्या व्याख्या पुढील प्रमाणे. भामह या संस्कृत साहित्यकाराने शब्दार्थो सहितो काव्यम म्हणजेच शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य अशी व्याख्या केली. या व्याख्येद्वारे शब्द आणि अर्थ यांना त्याने महत्त्व दिले. शब्द केवळ वस्तुवाचक नाही तर तो मनातील भाव प्रकट करण्यास समर्थ असा शब्द आहे आणि अर्थ हा वाच्यार्थ नसून तो रसरूप अर्थ आहे. भावार्थ व्यक्त करणारे शब्द म्हणजेच काव्य असे त्याचे प्रतिपादन आहे. त्यानंतर दुसरा साहित्य मीमांसक येतो तो म्हणजे रुद्रट. रुद्रटाने काय व्याख्या केली ती आपण इथे बघणार आहोत. भामहाच्या मताशी मिळतीजुळती व्याख्या रुद्रटाने देखील सांगितली आहे. ननु शब्दार्थो काव्यम, खरोखरच शब्द आणि अर्थ म्हणजे काव्य. हे शब्द सामान्य जनांचे नसून प्रतिभावंतांचे असतात आणि त्यांचे अर्थ रसप्रतीतीचा आनंद देतात असं रुद्रट या संस्कृत साहित्यकाराचं म्हणणं आहे. त्यानंतर आपण मम्मट या संस्कृत साहित्यकारांनी जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येचा विचार करणार आहोत. मम्मटाचा काव्यप्रकाश हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. त्यांनी साहित्याचे लक्षण सूचित करताना केवळ शब्दार्थांना महत्त्व न देता
प्रथम त्यांच्या ठिकाणी आवश्यक असलेल्या गुणांची चर्चा केली. त्यामुळे साहित्याचे स्वरूप स्पष्ट झाले. तो म्हणतो, तद अर्धशो शब्दार्थो सगुण अलंकृती पुनः कॉपी. काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये ही व्याख्या आपणास दिसून येते. याचा अर्थ असा होतो, दोषरहित, गुणयुक्त, स्फुट अलंकार रहित शब्दार्थ म्हणजे काव्य होय. दोषरहित अशा रसांचा उत्कर्ष साधणाऱ्या गुणांनी युक्त अशी शब्दार्थ रचना म्हणजे काव्य असे मम्मटाने सूचित केले आहे. त्यानंतर जगन्नाथ या संस्कृत साहित्यकाराने जी व्याख्या केली आहे त्या व्याख्येचा आपण इथे विचार करणार आहोत. जगन्नाथाने रमणीयार्थ प्रतिपादक शब्द काव्यम असे म्हणून रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य असे मानले आहे. त्याच्या दृष्टीने काव्यातून प्रतीत होणारा अर्थ हा आनंददायी आणि रमणीय असा असावा. आणि त्यानंतर वामन या संस्कृत साहित्य मीमांसकाने जी व्याख्या केली त्या व्याख्येचा देखील आपल्याला इथे विचार करावा लागतो. शब्दाच्या अर्थाप्रमाणे विशिष्ट प्रकारची पदावली ही सुद्धा काव्यात महत्त्वाची असते. हे स्पष्ट करण्यासाठी रीतिरात्मा काव्यस असे वामनाचे मत आहे. विशेष गुणयुक्त अशी पदरचना त्याला इथे अभिप्रेत आहे. तर ठीक आहे मित्रांनो, बाकीचा भाग आपण पुढच्या लेक्चरला बघूया.